गणपती बाप्पा मंगल मूर्ती हे आमचे प्रभाकर आज गाडीची पूजा करतायत. आता आम्ही चाललेलो आहे. आज कुठला ट्रेक? घनगड या ठिकाणी. आता सध्या आम्ही लोणावळ्याच्या पायथ्याशी आहोत. दुसरे उद्घाटन झाले. सत्कार मूर्ती आमचे योगेश सावे आता नारळ श्रीफळ फोडून गाडीचा सत्कार करतील. सावे यांनी पुढे येऊन गाडीचा सत्कार करावा. श्रीफळ वाढवून गाडीचा सत्कार करावा. बुक्की टेंगुळ गोलीगड. वा 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 वा. आता ते नारळ घ्या आतमध्ये. थँक्यू. जय श्रीराम. जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया. इकडे पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि कोण कोण काय काय खायला घेऊन आलेलं आहे ते आता खाणं आमचं चालू आहे. जेणेकरून पुढील पुढील ट्रेकमध्ये एनर्जी मिळावी यासाठी कोणी उपवासाचे लाडू आणले आहेत, तर कोणी शेंगदाणे चिवडा वगैरे बरंच काय काय आणलेलं आहे. आणि सर्वांनी आपापल्या घरातून स्वतः बनवून आणलेलं आहे. आणि साजूक तुपाचे लाडू आहेत, काही ठिकाणी चिवडा वगैरे घरातून घेऊन आलेले आहेत. तर आता सध्या एनर्जी मिळवण्याचं काम चालू आहे. आणि आता आपण पुढील प्रवासात आहोत. घनगडच्या दिशेने चाललेलं आहे. पुढे आमचे मार्गदर्शक बसलेले आहेत, तर ते हे मार्गदर्शन करत आहेत की कुठे किल्ला आहे, कुठे काय आहे, गड आहे, या सर्वाचं मार्गदर्शन इकडे चालू आहे. आज आपले मित्र प्रतीक डोके यांचा वाढदिवस आहे. या गणगडच्या पायथ्याशी आज आम्ही त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. आम्ही एक कलाकार आणलेला आहे पेमगिरीवरून आणि ते त्यांचा जाहीर सत्कार करत आहेत. दिसायला साऊथ इंडियन जरी दिसले तरी हे असल मराठमोळे पेमगिरीचे आपले 96 कोळी मराठी आहेत. आणि प्रतीक याने केक कापावा. कापून घ्या. हां. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Pratik. Happy birthday to. समोर दिसणारा घनगड किल्ला. आता त्या किल्ल्याच्या दिशेने आमची वाटचाल सुरू झालेली आहे. आता हे ट्रेकचा स्टार्टिंग पॉइंट आहे हे खोले गाव. या परिसरात बरेच वाघ, बिबट्या, ससा वगैरे बरेच हिंस्र प्राणी आहेत. किल्ले घनगडची वाट. हे आमचे विवेक नांगरे आणि गणेश दाईपळे. तिकडे योगेश सावे आहेत जे विरारून आलेले आहेत, वसईवरून. आणि इकडे निलेश बामणे जे सत्कार मूर्ती निलेश बामणे आहेत. येथे अतिशय सुंदर अशा पोशाख त्यांनी केलेला आहे. आणि यांचे शूज तुम्ही आवर्जून पहा. हे कायम सेफ्टीमध्येच राहतात. त्याच्यामुळे हे आमचे प्रदीपजी दुबे, हे निलेशजी देसाई आणि आमचे हे दिनेश शिंदे यांचा जवळजवळ हा माझ्या मते मला वाटतं 42-43वा ट्रेक असेल. आणि हे आयर्नमॅन आहेत आमचे, म्हणजे आमच्या ग्रुपचे मिलिंद सोमन म्हटलं तरी हरकत नाही. दिनेश शिंदे. हे किल्ले घनगडमधील गारजाई मंदिर. दुसऱ्या बाजूने आपण थोडी इकडे विश्रांती घेतलेली आहे मंडळाने. आमचे निलेश कोंडके हेच भिजवत आहेत पण अंग सुकं ठेवत आहेत.
यामागचं कारण अद्याप आम्हाला समजलेलं नाही. हे गारजाई मंदिर आहे, सुंदर असं मंदिर. गारजाई देवीचं मंदिर पहा, किती सुंदर आहे मंदिर. गारजाई देवी. फोटोग्राफी चालू आहे निसर्गाच्या सानिध्यात. सुंदर किनारा पहा, किती सुंदर नजारा आहे. या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, वर आहे तो गड. आम्हाला जायचं आहे उंच टोकापर्यंत, शिखरापर्यंत. इकडे आता थांबलेलं आहे. मारखिंड आहे इकडे. एक आहे ना इंस्टामध्ये हा फोटो आहे, याच्यावरती उभा जाऊ शकतो आता. तू येतो का माझ्यावर? नाही नको बाबा. जर समजा इकडे निलेश कोंडके गेले तर रोख 50,000 रुपये बक्षीस जाग्यावरती खालती गेल्यावर गुगल पे करण्यात येईल. आणि हे पूर्ण लाईव्ह मी ऑन कॅमेरा सांगत आहे. तिकडे बघ, तिकडे गरीब पावन कोंडके, फक्त निलेश कोंडके ना जाय वापरी. हे फोटो काढ. 50,000 मी पुढचे 50 अजून नाही सोडू शकत. हा गणगडचा डोंगर इकडे हळूहळू येत आहेत. एकदम असा स्लिपरी वाट आहे ही, अमय आहे. मला प्रचंड एक्सपिरियन्स आहे ट्रेकिंगचा. तिकडून येण्याचा प्रयत्न करतायत निलेश बामणे. आणि हे पूर्ण जंगल आहे. निलेश कोंडके इकडे वाट बघतायत. हे सर्व खाली गाव आहे. येत आहेत हळूहळू लोक, चालतायत. हम सबका मकसद. हात धो. ठेवू का थोडं? नको. आम्ही बस. ज्यांचा गड हा बुरुज आहे इकडे. सगळेजण विश्रांतीसाठी थांबलेले आहेत. गडावरती जाणारी शिडी हे घेतलेली आहे. पॅच अवघड आहे. अमय म्हणतोय की ज्यांना जमेल त्यांनीच वरती या. खूपच अवघड पॅच आहे. बघू आता काय म्हणतायत. निलेश बामणे प्रयत्नात. चला वरती, चला फास्ट चला, थांबू नका. थांबायला सांगू का? उतरायचंय का? जरा थांबा मागचे. हा. मागे बघू एकदा. हाय करा का नसेल. एकदम कठीण असा पॅच पूर्ण करून आलेलो आहोत. खूपच फारच कठीण आहे हा पॅच, अतिशय कठीण. पुढे गेल्यावरती आपल्याला पुढे पायऱ्या लागतात. मध्ये आता ज्या ठिकाणी मी चढत होतो तिकडे मध्ये तार बांधलेली होती. आता हा पाण्याची टाकी इकडे लिहिलेली आहे, पाण्याची टाकी म्हणून. आणि या साईडला किल्ल्याचा एक बुरुज आहे, त्या दिशेने जात आहोत. तुम्हाला खालून दाखवतो इकडून कसा नजारा आहे. खूपच एकदम डेंजर वाट आहे. काही लोक माघारी फिरलेले आहेत तिकडून. दाखवतो किती डेंजर आहे. तुम्हाला कंपल्सरी म्हणजे पकडावंच लागेल एक तारेला. आणि खूप पाऊस नुकताच येऊन गेल्यामुळे अतिशय स्लिपरी असं झालेलं आहे बघा.
हा डोंगर बघा आजूबाजूला किती हिरवागार आणि सुंदर दिसतोय, फार सुंदर. हा निलेश देसाई हा म्हटलं तरी थोडा ओव्हरवेट आहे, पण त्याचा कॉन्फिडन्स बघा, तरी पण तो येण्याचा प्रयत्न करतो आणि तो 100% वरती पोचेल याची आम्हाला खात्री आहे. पहा किती कठीण आहे. पुढे गेल्यावरती थोडं चालणं आहे, पण त्यानंतर पुन्हा तुम्हाला काही गिर्यारोहकांनी तिकडे मध्ये मध्ये तारा बांधलेले आहेत. आमच्यातले काही जण पुढे वरती गेलेले आहेत गडचढ चढून. आता पुढे जाऊन त्याला चढण्यासाठी रशीची मदत लागेल. एका तार लावलेली आहे त्याच्या मदतीने तो येईल. तारेच्या मदतीने तो येईल. तर बघा तार पकडून येत आहे. ह्या साईडला जर समजा कोणाचा तोल गेला तर डायरेक्ट खालती पूर्णपणे दरी आहे. पूर्णपणे इकडे खोल दरी आहे. ही बघा खोल दरी आहे या बाजूला. अतिशय सुंदर, खूपच विलोभनीय दृश्य आहे हे. अतिशय सुंदर आणि मनाला भावेल असं. इकडे खूपच अतिशय प्रसन्न वाटते इकडे आल्यावरती. वरती महाराजांचा झेंडा आहे, ध्वज आहे. महाराजांचा ध्वज वरती आपला भगवा ध्वज फडकत आहे. बघा किती सुंदर आहे हा नजारा. बरीच मुलं पुढे गेलेली आहेत. इतका उंच सुळकावरती चढून आल्याच्या नंतर हे अप्रतिम सौंदर्य. आणि ज्या वेळेला आपण घनगडावरती येतो आल्याच्या नंतर हा दिसणारा सुंदर पठार आणि एकदम निसर्गरम्य सौंदर्य. असं वाटतंय की हिरवा शालू पांघरलेला आहे या डोंगरांनी. वा 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 अप्रतिम. आणि हा समोर दिसणारा तैलबैलाचा डोंगर, एकदम प्रचंड सौंदर्य. अरे बापरे, हे काय दिसतंय आपल्याला. हा 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 अप्रतिम सौंदर्य. आपण पाहतोय की धुक्याची जणू काही झालर ओढलेली आहे ह्या डोंगरांनी आणि एकदम नटलेले हे डोंगर. पूर्णपणे हिरवा शालू पांघरलेला आहे. हा 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 त्याच्यावरती हे ढग, सुंदर अप्रतिम निसर्ग आणि त्याचं हे झालेलं दर्शन मन अगदी प्रसन्न झालेलं आहे. वरती चढून आलेलाचा जो आनंद आहे तो गगनात मावत नाही आहे. वा 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 वा. एक नंबर सुंदर सौंदर्य. असं वाटतंय की ढगांची झालर पांघरलेली ह्या डोंगरांनी, हिरवा शालू पांघरलेले हे डोंगर. अप्रतिम सौंदर्य. आणि इतकं उंच चढून आल्याच्या नंतर हे जे काही दृश्य, मनमोहक दृश्य आपल्या डोळ्यांना पाहायला मिळतं, त्याच्यानंतर मन अगदी तृप्त होऊन जातं. वा 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 ओ हो 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 वा वा. असं वाटतं स्वर्गात आलेलो आहे. स्वर्गात आल्याचा आनंद आहे. अप्रतिम. सह्याद्रीच्या कुशीमध्ये आल्याच्या नंतर ही जी डोंगर रांग आहे याच्या प्रेमात पडल्याशिवाय माणूस राहू शकत नाही. वा. वरती चढण्याचे जे श्रम करतो ना ते सार्थकी लागतात. पुढे आल्याच्या नंतर अरे वा वा, हे जे धुकं जे दिसतंय ना हे खरं धुकं. गाड्यांच्या प्रदूषणापासून असं दूरवर आल्याच्या नंतर हा जो काही आनंद आहे ना, हा आनंद वेगळाच आहे. सुंदर. हा 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 हा. असं वाटतंय हे स्वर्गामध्ये आलेलो आहेत आपण. वा वा वा. अरे बापरे, पाणी दिसणारा हा प्रचंड मोठा सुळका. याच्यावरती जाण्याचं कोणी धाडस नाही करू शकत, पण हे जे ढगांनी हे जे काही सगळं सौंदर्य तयार केलेलं आहे खूप सुंदर आहे. मस्त. कितीही किती किती सुंदर सुंदर. हे बघा पूर्ण विलोभनीय दृश्य. पूर्ण ढग, अक्षरशः ढगाने पूर्ण मागचा डोंगर झाकून गेलेला आहे. पूर्ण धुकं. मगाशी जो पाहिलेला होता आपण सुंदर विलोभनीय दृश्य, हे दृश्य पूर्णपणे इथून निघून गेलेलं आहे बघा. कारण पूर्णपणे इकडे आता पूर्णपणे ढगाने पांघरलेलं आहे. काही दिसत नाही आहे इकडे. आता काही दिसत नाही. मगाशी जो डोंगर वगैरे दिसत होता ना तो काही दिसत नाही. पूर्णच्या पूर्ण ढगाने पांघरलं गेलेलं आहे. पूर्ण बघा पूर्ण पांघरलं गेलेलं आहे. काहीच दिसत नाही. परतीचा प्रवास चालू झालेला आहे. पुढे आहे पाण्याची टाकी. तर पाण्याच्या टाकीकडे जाऊन बघतो नेमकं काय आहे तिकडे. इकडे एक छोटासा गुहा सारखं आहे.
फोनके खास विरारवरून आलेले आहेत, फार लांबवरचा प्रवास करून आलेले आहेत. बघा सुंदर सुंदर विलोभनीय दृश्य. इतर ते याच्यापेक्षा खतरनाक आहे. सांगा तुम्ही चला पुढं, आम्ही येतोय ना. हळू हळू पुढच्या साईडला झुक फक्त खाली मातीत. हा असं, हा ते बघ तिथं सरळ खाली आता असाच. तिथे तिथे डायरेक्ट खाली. जास्त वेळ तसं राहू नको तर मला. नाही बरं चल ठीक आहे. हे थांब रे, थांब निला थांब, आता हल नको जागे, दोन्ही नको पकडू. या स्टेपला ते पाय तिथं खाली डाव्या उजव डावा पाय. नाही उजव्या साईडला आहे ना पहिले हा, खुर्ची बरं, आहे. चालेल. उजव्या साईडला तर पाय दे. हा इकडे, हा घाल तिथं. आता परत डावीकडे खाली त्या स्ट्रेट तिथे हळूच. हा दबक्या पावलांनी आली. हळू हळू हळू. हा तर तुला घ्यायला येतो मी. थांब, तुला घ्यायला येतो मी. आया हळूच. मस्त काम झालं. सुपर. तो मोठा आहे तो ट्रॅक. हा व्हिडिओ काढाय पाहिजे नव्हता यार माझा पण. माझं नाही काढलं ना दुब्या गांड्या. हळू हळू हळू. बाई गणगड खरंच गणायसारखा आहे बे. हात द्या ना त्यांना. हा ढगांचा आवाज बघा किती जोरात येतोय. तो पूर्ण गडगडाट चालू आहे. गेला रे. हा पूर्ण ढगांचा गडगडाट आणि पक्ष्यांचा किलबिलाट, त्याचसोबत छोट्या छोट्या प्राण्यांचा आवाज पण तुम्हाला ऐकू येईल. एकदम शांतता इकडे. सह्याद्रीच्या पर्वतरांगाचं हेच वैशिष्ट्य आहे. तुम्हाला शहरात पैसे देऊन पण हे सर्व गोष्टी मिळणार नाहीत पाहायला. तुम्ही हा आवाज ऐकलाच असेल ढगांच्या गडगडाटाचा. शांत चित्ताने जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला एक पक्ष्यांचे आवाज, काही प्राण्यांचे आवाज पण ऐकू येतील यामध्ये. आता बघा धुकं पूर्णपणे गेलेलं आहे, तर सह्याद्रीची पर्वतरांग किती, हा किल्ला आहे घनगड किती सुंदर दिसत आहे, किती विलोभनीय दृश्य आहे बघा. आता आपण ह्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत. पहा किती सुंदर आणि विलोभनीय दृश्य आहे. अतिशय सुंदर, मनमोहक. मागाशी किती धुकं होतं, ढग होते, आणि आता त्या ढगांची चादर बाजूला सारत आता सूर्यप्रकाश, हे बघा सूर्यप्रकाश त्यातून येत आहे. किती असं वाटतं आहे की काही हिरवं हिरवं गार हे सौंदर्य खाली, आणि वरून सोनेरी त्याची चादर आता वरती हळूहळू पसरत आहे. पहा क्या फरक पडता.
आताच आपण घनगड किल्ला चढून आता इथं शेवटच्या टप्प्यावर आहोत. तर तुम्हाला कसं वाटतं आता, म्हणजे एकंदरीत एक्सपिरियन्स काय आहे तुमचा? किल्ला तसा चढायला खूपच अवघड आहे, कारण पावसामुळे काही ठिकाणी शेवाळ वगैरे आहे आणि काही दगडावरती पूर्ण असं घसरंड आहे. आणि ते काही पॉईंट्स असे आहेत की त्या ठिकाणी तुम्हाला चढताना इतकं म्हणजे प्रिकॉशन घ्यावं लागतात, खबरदारी घ्यावी लागते की खूपच अवघड आहे. पण जसं जसं तुम्ही वरती जाल तसं तुम्हाला त्या गडावरती आणि गडाच्या आजूबाजूला जे काय सौंदर्य आहे पर्वतरांगांचं किंवा त्या ठिकाणी हिरवळ वगैरे किंवा जे काही ढग वगैरे जे वर दिसतात वगैरे, तर ते बघून तुम्हाला पूर्ण इतका आनंद होईल की सगळा क्षीणचं तुम्ही जेवढा त्रास सहन करत वरती आलेला आहात ते सगळं तुम्ही विसरून जाल आणि एक वेगळीच अनुभूती तुम्हाला अनुभवायला मिळेल. नेहमी आता तुम्ही सिमेंटच्या जंगलात राहता, म्हणजे बिल्डिंगमध्ये वगैरे सर्व हे, आणि सगळीकडे असं तुम्हाला सौंदर्य कधी दिसतच नाही. तर आता तुम्हाला काय, म्हणजे त्याबद्दल काय म्हणायचं आहे, की ह्या निसर्गाबद्दल काय म्हणायचं आहे? निसर्गाचा अनुभव कसा आहे तुमचा? आपण सध्या तर पूर्ण सिमेंटच्या जंगलामध्ये राहतो काय, आणि ज्यावेळेला आपण ह्या जंगलामध्ये ज्यावेळेला येतो त्यावेळेला आपल्याला म्हणजे एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला निर्माण होते आपल्या शरीरामध्ये, आणि त्या पॉझिटिव्ह एनर्जीनेच आपण पुढे आपण परत त्या वातावरणामध्ये जात असतो. गड चढून तुम्ही उतरत आहात, तर तुम्हाला काय वाटतं? अतिशय सुंदर आणि विलोभनीय दृश्य आहे. तर सुरुवातीला असं काय वाटलं नव्हतं, की वाटलेला हा छोटा ट्रेक आहे. पण ज्यावेळी गड चढायला चालू केलं तर त्यावेळेस पहिलाच पावसाने सुरुवात केली. जसा जसा पाऊस यायला लागला तसा असं वरती गेल्यावरती वाटायला लागला की इझी आहे. अर्धा ट्रेक झाल्यावरती एक असे पॉईंट्स येतात तिकडे अक्षरशः म्हणजे खूपच चढण्यासाठी अतिशय कठीण आहे. ह्यावरून वाटतं की त्यावेळीचे मावळे कसे चढले असतील गड वगैरे, त्यावेळीची लोक जी प्रवास करायची, खरंच एकदम अतिशय कठीण आहे. तरी हल्ली वरती आता बघितलं तर शिड्या वगैरे लोखंडी काही ट्रेकर्सनी ठेवलेल्या आहेत, पण खूपच अतिशय कठीण आहे. जो मधला पॅच आहे ना तो अतिशय कठीण आहे. तरी आमच्या जे मित्रपरिवार आहे त्यांनी तो पूर्ण केलेला आहे. आणि ज्यावेळी आम्ही वरती गेल्यावरती ज्यावेळी जे सुंदर दृश्य दिसतं, म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसतात, त्या एवढ्या विलोभनीय आहेत की तुमचे जे सर्व काही थकलेलं शरीर असतं, जे आपण सिमेंटच्या जंगलात राहतो, जे इकडे आल्यावरती तुम्ही अनुभवताना ते खूपच सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. आणि आता आम्ही शेवटच्या टप्प्यात आहोत उतरलेले. तर जवळपास हा ट्रेक आता पूर्ण झालेला आहे. तो खूप सुंदर वाटत आहे.